दिस इज पार्ट फर्स्ट चॅप्टर इंटिग्रेशन लेक्चर नंबर 6 एक्सरसाइज 5.5. तर मुलांनी ह्या मेथडमध्ये आपल्याला एक्सरसाइज 5.5मध्ये बायपार्ट रूलनुसार आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. बायपार्ट इंटिग्रेशन बायपार्ट जो की LAE ह्या फॉर्मॅटमध्ये असेल. L मीन्स लॉगॅरिथमिक फंक्शनचे एक्झाम्पल्स त्या ठिकाणी असतात. ओके, सो आफ्टर दॅट A फॉर अल्जेब्रिक फंक्शन. ओके, अल्जेब्रिक फंक्शन्स अँड E फॉर एक्सपोनेन्शियल फंक्शन. आता याचे एक्झाम्पल्स तुम्हाला आपल्याला माहीत पाहिजेत. ओके, एक्सपोनेन्शियल फंक्शन. आता ह्या ठिकाणी लॉगरिथम फंक्शन म्हणजे काय, ह्या ठिकाणी लॉग्स फॉर्मॅटमध्ये एक्झाम्पल असतात. log x, log 1 + x. अल्जेब्रिक मीन्स 1 x², 2x, x + 2. आणि E फॉर एक्सपोनेन्शियल e⁻x. ओके, मग बायपार्टचा u×v चा फॉर्म्युला आहे. ओके, u×v, u इंटिग्रेशन vdx मायनस इंटिग्रेशन ब्रॅकेट इंटिग्रेशन vdx and then derivative of u. ओके, विथ रिस्पेक्ट टू dx. ह्या फॉर्मॅटमध्ये आपण पाहतो. सो दॅट इज अ फॉर्म्युला. ओके, तर हा फॉर्म्युलाचा वापर आपल्या ह्या ठिकाणी करायचा आहे. आता सिक्वेन्स जो आहे दिलेल्या एक्झाम्पलचा LAE ली फॉर्मॅटमध्ये पाहिजे. ओके, सो घेऊ चला फर्स्ट एक्झाम्पल. x इंटू वॉट log x विथ रिस्पेक्ट टू dx I इक्वल टू. आता मुलांना ह्या ठिकाणी log x चा इंटिग्रेशन फॉर्म्युला कधीच नाही. log x चा डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युला 1/x आहे. log x चा इंटिग्रेशन फॉर्म्युला नाही. मग ह्या ठिकाणी x इंटू log x वी हॅव टू डिफरंट फंक्शन्स, x फंक्शन आणि अनदर फंक्शन इज log x. तर आता हे एक्झाम्पल्स LAE पैकी कुणाचे आहेत, तर x इज अ एक्झाम्पल ऑफ अल्जेब्रिक आणि इट इज अ एक्झाम्पल ऑफ लॉगॅरिथम. सो व्हॉट इज द सिक्वेन्स, LAE सिक्वेन्स पाहिजे म्हणजे लॉगचं एक्झाम्पल अगोदर आणि आफ्टर द अल्जेब्रिक. तर ह्या ठिकाणी A अगोदर आहे, L नंतर. ह्याला रिअरेंज करून घ्या. सो फर्स्ट ऑफ ऑल log x. ओके, आफ्टर दॅट x विथ रिस्पेक्ट टू x. मग आता सिक्वेन्स जर पाहिला, इट इज अ लॉगॅरिथम फंक्शन, इट इज अ अल्जेब्रिक LA. सो सिक्वेन्स परफेक्टली आहे LA. मग ह्या ठिकाणी u×v चा फॉर्म्युला इम्प्लिमेंट करायचा आपल्याला. ओके, सो फर्स्ट पार्ट what is the u term is a log x and v term is a x. So implement here u×v formula available आहे. So what is the formula, u means log x, u term as it is, v integration means x dx minus integration bracket integration x and then derivative of u means what will here, log x with respect to dx. हे असं आपल्याला घेता येईल. ओके, देन log x ॲज इट इज. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ इंटिग्रेशन ऑफ x²/2. पॉवरमध्ये कोण असतो, 1 असतो. n+1 डिवाइड बाय n+1 मीन्स 2/2. देन मायनस इंटिग्रेशन. इथे इन द ब्रॅकेट वी हॅव टू टर्म्स, इंटिग्रेशन ॲज वेल ॲज डेरिव्हेटिव्ह ऑल्सो. सो एक्सचा इंटिग्रेशन काय असेल, x²/2 अँड log xचा डेरिव्हेटिव्ह काय असेल, 1/x आणि हा dx तुमचा ॲज इट इज. मग आफ्टर दॅट ह्याला रिअरेंज करू. x² इंटू log x डिवाइड बाय 2 मायनस 1/2 इज अ कॉन्स्टंट. आता ह्या ठिकाणी x² एक सिंगल्स x कॅन्सर. व्हॉट इज द रिमेन इन द x विथ रिस्पेक्ट टू dx. मग फायनली x² log x डिवाइड बाय 2. सो 1/2 अँड xचा इंटिग्रेशन असेल x²/2 देन प्लस c. मग फायनल आन्सर असेल आपल्याकडे x² इंटू log x डिवाइड बाय 2 मायनस x² डिवाइड बाय 4 प्लस c. सो दॅट इज अ फायनल आन्सर. तर ह्या ठिकाणी मुलांना आपल्याकडे हा 1/2 पण कॉमन काढता येतो किंवा हे पण आन्सर व्हॅलिड आहे. ओके, एक लक्षात ठेवा की लेट रूल किंवा बायपार्ट रूल सॉल्व करत असताना LAE हा सिक्वेन्स तुम्हाला येणं गरजेचं आहे. सो ह्या ठिकाणी x इंटू log x इज एक्झाम्पल ऑफ अल्जेब्रिक, log x एक्झाम्पल ऑफ लॉग फंक्शन. ओके, तो सिक्वेन्स LAE. सो L अगोदर पाहिजे. सो log x टर्म अगोदर घेतला, अल्जेब्रिक नंतर. मग u×v चा फॉर्म्युला. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ u इज अ log x, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ v इज अ x. ओके, मग ह्या व्हॅल्यूज आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करतो आणि नंतर आपल्याला फक्त सॉल्व करायचं आहे. ओके, सो चला सेकंड एक्झाम्पल पाहूत आपण वन्स अगेन ह्या ठिकाणी. सो एक्झाम्पल इज दॅट I इज इक्वल टू इंटिग्रेशन x² इंटू e⁻4x विथ रिस्पेक्ट टू dx. आता ह्या ठिकाणी जर एक्झाम्पल पाहिलं तर x² एक्झाम्पल कोणाचं आहे, अल्जेब्रिकचं, आणि e⁻4x एक्सपोनेन्शियल. तर LAE ह्या सिक्वेन्समध्ये आहे का, हो आहे. अल्जेब्रिक अगोदर आहे, एक्सपोनेन्शियल नंतर, जे की परफेक्ट आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ u इज अ x² आणि v व्हॅल्यू काय e⁻4x. सो फॉर्म्युला यू नो दॅट व्हेरी वेल. सो फॉर्म्युला काय आपल्याकडे, u×v चा फॉर्म्युला dx, u इंटिग्रेशन vdx मायनस इंटिग्रेशन ब्रॅकेट इंटिग्रेशन vdx and then derivative of u with respect to dx ह्या फॉर्मॅटनं घेता येतं.
ओके, मग चला यू इंटू व्हीचा फॉर्म्युला ह्या ठिकाणी घेऊ आपण. यूची किंमत किती आपल्याकडे एक्स स्क्वेअर, व्ही कोण आहे e⁴x dx मायनस इंटिग्रेशन ब्रॅकेट इंटिग्रेशन e⁴x dx and then derivative of u means what will here x square, okay, with respect to dx. मग आता पुन्हा once again x square as it is e⁻f of x चा फॉर्म्युला e⁻f of x as it is divided by derivative of f of x मायनस also इथे इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह आहे e⁻f of x as it is and then derivative of f of x. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असेल 2x with respect to dx. पुन्हा once again x square e⁻4x, 4x चा डेरिव्हेटिव्ह काय असेल 4 मायनस पुन्हा once again ह्या ठिकाणी e⁻4x डिवाइड बाय 4x चा डेरिव्हेटिव्ह 4 इंटू 2x with respect to dx. 2 कॅन्सल, बेदुनी 4. सो एक्स स्क्वेअर इंटू e⁻4x डिवाइड बाय 4 मायनस कॉन्स्टंट कोण आहे 1/2 मध्ये काय आहे e⁻4x आणि x विथ रेस्पेक्ट टू dx. आता मुलांना वन्स अगेन ह्या ठिकाणी अजून दोन फंक्शन्स आहेत, एक एक्सपोनेन्शियल अल्जेब्रिक, म्हणजे जर दोन फंक्शन्स मल्टिप्लिकेशन माहीत असतील तर आपण त्याला बायपार्ट रूलनं सॉल्व करतो यू इंटू व्ही फॉर्मॅटमध्ये. मग ह्या ठिकाणी यू इंटू व्ही फॉर्मॅट आहे. ओके, मग चला पाहूत आपण ह्या ठिकाणी त्याला सेपरेटली आपल्याला सॉल्व करावं लागेल. ओके, जस्ट नेक्स्ट स्टेप आय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर e⁻4x डिवाइड बाय 4 मायनस 1/2 ह्या पूर्ण व्हॅल्यूला मी कन्सिडर काय करतो I1 आणि ह्याला आपण सेपरेटली ह्या ठिकाणी सॉल्व करू. मग चला I1ची व्हॅल्यू काय आपल्याकडे दिस वन e⁻4x इंटू x विथ रिस्पेक्ट dx. सिक्वेन्समध्ये नाही, सिक्वेन्समध्ये घ्या. सो व्हॉट विल अल्जेब्रिक टर्म अगोदर एक्सपोनेन्शियल नंतर, कारण LAE हा सिक्वेन्स पाहिजे, अल्जेब्रिक अगोदर एक्सपोनेन्शियल नंतर विथ रिस्पेक्ट टू dx. तर ह्या ठिकाणी यू इंटू व्ही फॉर्म्युला वन्स अगेन यू टर्म ॲज इट इज व्ही इंटिग्रेशन देन मायनस इंटिग्रेशन ब्रॅकेट इंटिग्रेशन and then derivative of u means what will here x with respect to dx. ओके, हे असं आपल्याला घेता येईल. सो x e⁻4x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो इंटिग्रेशन e⁻4x डिवाइड बाय 4 मायनस इंटिग्रेशन e⁻4x डिवाइड बाय 4 आणि x चा डेरिव्हेटिव्ह काय असेल ह्या ठिकाणी 1 आणि विथ रिस्पेक्ट टू dx. ओके, व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप x e⁻4x बाय 4. ओके, सो 1/4 इज अ कॉन्स्टंट आणि e⁻4x चा इंटिग्रेशन e⁻4x बाय 4 देन प्लस c. सो दॅट इज अ फायनल. मग ह्या व्हॅल्यूज जे आहेत ते आपल्याला ह्या व्हॅल्यूज इक्वेशन 1मध्ये पुट करायचे आहेत. x e⁻4x डिवाइड बाय 4 मायनस 4 4 16 सो e⁻4x देन प्लस c. इट इज अ व्हॅल्यू ऑफ I1 आणि हे I1 व्हॅल्यू आपल्याला पुट करायचं आहे कुठं इक्वेशन 1मध्ये ह्या ठिकाणी पुट करायचं आहे. So here लक्ष द्या. So what will equation 1 becomes I is equal to integration, sorry it is not integration, it is x square e⁻4x divided by 4 minus 1/2 and जे I1 ची व्हॅल्यू आपण इथं कॅल्क्युलेट करूया पुट द व्हॅल्यू हियर. सो व्हॉट विल x e⁻4x डिवाइड बाय 4 मायनस e⁻4x बाय 16 ब्रॅकेट क्लोज प्लस c. हे पण आन्सर व्हॅलिड आहे किंवा तुम्ही -1/2 ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू शकता. सो एक्स स्क्वेअर इंटू e⁻4x डिवाइड बाय 4 मायनस इंटू प्लस मायनस 1 इंटू x e⁻4x डिवाइड बाय 2 4 8 मायनस इंटू मायनस प्लस e⁻4x डिवाइड बाय 32 प्लस c. तर अशा फॉर्मॅटनं आपण ह्याला सॉल्व करू शकतो. ओके, तर हे पण आन्सर चालतं, हे पण. आणि ह्या ठिकाणी आपण दोघांमध्ये सगळं जर कॉमन काढलं तर e⁻4x बाय 4 ही कॉमन काढता येतं. ओके, जर समजा ह्या ठिकाणी पूर्ण टर्ममध्ये ह्या तिघामध्ये आपण e⁻4x बाय 4 जर कॉमन काढला तर मध्ये काय शिल्लक असेल आपल्याकडे एक्स स्क्वेअर मायनस एक्स e⁻4x केला डिवाइड बाय 2 देन 1 डिवाइड बाय ह्या ठिकाणी असेल 8. ओके, देन प्लस c. सो दॅट इज ऑल्सो, म्हणजे तिन्ही आन्सर्स ह्या ठिकाणी व्हॅलिड आहेत. तिन्हीपैकी कोणताही आन्सर आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. ओके, बघू नेक्स्ट एक्झाम्पल. सो थर्ड एक्झाम्पल सेम धिस वन असंच आहे. थर्ड एक्झाम्पल पण ह्या ठिकाणी. सो व्हॉट विल हिअर इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर इंटू e⁻3x विथ रिस्पेक्ट टू dx दिलेला आहे. ओके, चला पाहूत आपण ह्या ठिकाणी काय करायचं आहे. इट इज अ एक्झाम्पल ऑफ अल्जेब्रिक, इट इज अ एक्झाम्पल ऑफ एक्सपोनेन्शियल. LAE ह्या सिक्वेन्समध्ये आहे. सो बाय पार्ट सॉल्व करा. यू टर्म ॲज इट इज व्ही इंटिग्रेशन देन मायनस इंटिग्रेशन ब्रॅकेट इंटिग्रेशन व्ही टर्म.
okay, and then derivative of u means what will x square with respect to dx. आता पुन्हा once again x square e raised to f of x as it is आणि 3x चा डेरिव्हेटिव्ह काय असेल 3 इंटिग्रेशन e raised to 3x चा इंटिग्रेशन फॉर्म्युला e raised to 3x डिवाइड बाय 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय असेल 2x विथ रिस्पेक्ट टू dx x स्क्वेअर e raised to 3x डिवाइड बाय 3 कॉन्स्टंट कोण आहे 2/3 जर कॉन्स्टंट टर्म बाहेर काढल्यानंतर मध्ये काय शिल्लक असेल e raised to 3x इंटू x विथ रिस्पेक्ट टू x. मग पुन्हा वन्स अगेन इंटिग्रेशनमध्ये जर दोन टर्म्स मल्टिप्लिकेशन असतील तर पुन्हा वन्स अगेन बाय पार्टनं सॉल्व करायचं आहे. तर ह्या टर्मला I1 कन्सिडर करून सॉल्व करा किंवा तुम्ही डायरेक्टलीही सॉल्व करू शकता. बट सॉल्व करत असताना यूज अ बिग ब्रॅकेट अँड देन एक्सपान्शन मीन्स वॉट विल e raised to 3x divided by 3 minus 2/3 use a big bracket and then u into v formula. but first of all ह्या ठिकाणी रिअरेंज करा x अगोदर घ्या ओके आणि e raised to 3x विथ रिस्पेक्ट टू dx ह्या फॉर्मॅटनं सॉल्व करायचं आहे अल्जेब्रिक आणि एक्सपोनेन्शियल. सो x स्क्वेअर e raised to 3x divided by 3 then 2/3 so u into v first term as it is second integration then minus integration bracket integration e raised to 3x dx and then derivative of u means x and with respect to dx हे असं आपल्याला ह्या ठिकाणी घेता येईल. सो नेक्स्ट स्टेप इज दॅट x स्क्वेअर e raised to 3x divided by 3 minus 2/3 चला डायरेक्टली सॉल्व करतो मी ह्या ठिकाणी e raised to 3x divided by 3 इंटिग्रेशन त्याचा देन मायनस इंटिग्रेशन e raised to 3x इंटिग्रेशन काय असेल e raised to 3x by 3 x डेरिव्हेटिव्ह 1 लिहायची गरज नाही ब्रॅकेट क्लोज. पुन्हा वन्स अगेन x स्क्वेअर e raised to 3x by 3 minus 2/3 in the bracket x e raised to 3x divided by 3 minus 1/3 is a constant e raised to 3x चा इंटिग्रेशन e raised to 3x by 3 then plus c. मग आता पुन्हा वन्स अगेन मुलांनो ह्या ठिकाणी आता काय करता येईल आपल्याला. सो स्टेप इज दॅट x स्क्वेअर e raised to 3x by 3 मायनस ह्या 2/3 ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा मायनस टू प्लस मायनस 2x e raised to 3x डिवाइड बाय 339 मायनस टू मायनस प्लस ओके 339 9 इंटू 3 27 मीन्स 2/27 e raised to 3x देन प्लस c. सो दॅट इज द आन्सर ओके. तर ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला सॉल्व करता येतं. सिंपल आहे मुलांना फक्त तुम्हाला प्रॉपरली कॅल्क्युलेट करता येणं गरजेचं आहे ओके. सो नेक्स्ट स्टेप आता ह्या ठिकाणी समटाईम्स आता एक लक्ष द्या जर एक्स स्क्वेअर असं आपण दोनदा बायपार्ट सॉल्व करतो सिंगल एक्स तर सिंगल बायपार्ट आपण वापरतो. तर ह्या ठिकाणी जर विचार केला थोडंसं या प्रॉब्लेममध्ये चेंज आहे. आता इथे एक्स स्क्वेअर आहे इथे एक्स क्यूब आहे तर ह्या ठिकाणी सबस्टिट्यूशन मेथडनं सॉल्व करता येईल का म्हणजे काय लक्ष द्या एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय तो 2x इथं सिंगल एक्स आहे का आहे. एक्स क्यूबला आपण रिअरेंज करता येतं म्हणजे काय एक्स स्क्वेअर इंटू एक्स ई रेस टू एक्स स्क्वेअर विथ रेस्पेक्ट डी एक्स असं लिहिता येते. एक्स क्यूबला मी काय केले ह्या ठिकाणी एक्स स्क्वेअर इंटू एक्स पुन्हा वन सेकंड रिअरेंजमेंट्स करू मुलांना एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स स्क्वेअर आणि हा एक्स मी काय करतो जरा बाजूला घेतो एक्स डी एक्स इक्वेशन 1 आय इज इक्वल टू मग सबस्टिट्यूशन मेथड पुट एक्स स्क्वेअरची किंमत टी कन्सिडर करायचं आपल्याला टी इक्वल टू एक्स स्क्वेअर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डी टी बाय डी एक्स एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असेल 2x सो डी टी इज इक्वल टू 2x आणि हा डी एक्स मल्टिप्लिकेशनमध्ये पण इक्वेशन 1मध्ये एक्स डी एक्स आहे इथे एक्स डी एक्स 2 नको आहे 2 डी टीला देऊन टाका डी टी डिवाइड बाय 2 डिवाइडमध्ये एक्स डी एक्सची नवीन किंमत काय असेल मुलांनो डी टी बाय 2 मग ही व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन 1मध्ये ठेवायचं आहे. इक्वेशन 1 बिकम्स आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ओके. सो एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू काय असेल टी ई रेस टू एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू काय असेल टी एक्स डी एक्सची नवीन किंमत काय असेल डी टी डिवाइड बाय 2 हे असं असेल. त्याच्यामध्ये कॉन्स्टंट कोण आहे मुलांनो 1/2 इज अ कॉन्स्टंट मध्ये काय टी इंटू ई रेस टू टी डी टी बायपार्टनं सॉल्व करायचं यू इंटू व्ही फॉर्म्युला. सो व्हॉट इज द फॉर्म्युला यू इंटू व्ही बायपार्ट ओके. आता एक्सपान्शन करण्याच्या आधी यूज अ बिग ब्रॅकेट कारण का दोघांचा कॉमन 1/2 आहे. सो फर्स्ट टर्म ॲज इट इज सेकंडचा इंटिग्रेशन देन मायनस इंटिग्रेशन ब्रॅकेट इंटिग्रेशन सेकंड टर्म अँड देन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म कोण आपल्याकडे ह्या ठिकाणी टी विथ रिस्पेक्ट टू डी टी हे असं आपल्याला घेता येईल ओके. देन पुन्हा वन सेकंड 1/2 टी ॲज इट इज ई रेस टू टीचं इंटिग्रेशन ई रेस टू टी ओके. देन इंटिग्रेशन ई रेस टू टीचं इंटिग्रेशन ई रेस टू टी टीचा डेरिव्हेटिव्ह काय असेल 1 विथ रिस्पेक्ट टू डी टी ओके. देन once again 1/2 in the bracket t into e raised to t e raised to t's integration e raised to t it's close plus c and finally put back
व्हॉट द पुट बॅक, टीची व्हॅल्यू काय असेल आपल्याकडे मुलांनो x² ही व्हॅल्यू पुट करा. मग फायनली आन्सर काय असेल 1/2 इन द ब्रॅकेट x² इंटू e⁻² मायनस e⁻² प्लस सी. हे पण आन्सर व्हॅलिड आहे. किंवा ह्याच्यामध्ये कॉमन काय निघतो e⁻² ही कॉमन काढता येतं म्हणजे 1/2 ओके e⁻² कॉमन काढला मध्ये काय शिल्लक x² मायनस 1 प्लस सी हे असंही लिहिता येतं. ओके तर अशा फॉर्मॅटनं आपण ह्या ठिकाणी सॉल्व करू शकतो. सो नेक्स्ट एक्झाम्पल एक्झाम्पल नंबर 5. ओके सो e⁻x इन द ब्रॅकेट 1/x मायनस 1/x² विथ रिस्पेक्ट टू dx. ओके आता ह्या ठिकाणी मुलांनो हे एक्झाम्पल एक्सपोनेन्शियल हे अल्जेब्रिक आहे. तर इथं एवढं मोठं बायपार्ट वापरण्यापेक्षा आपण एक शॉर्टकट एक फॉर्म्युला वापरतो आहे. आपल्याकडे एक फॉर्म्युला अवेलेबल आहे सबस्टिट्युशनचा. e⁻x जर f(x) प्लस f' असेल तर ह्या ठिकाणी आपल्याकडे फॉर्म्युला काय सांगतो e⁻x f(x) दॅन प्लस सी हा फॉर्म्युला आपल्याला ह्या ठिकाणी वापरता येतं. मग म्हणजेच काय f(x)चा डेरिव्हेटिव्ह f' इथं असणं गरजेचं आहे. मग ह्या ठिकाणी जस्ट मी कन्सिडर सो व्हॉट विल f(x) मीन्स फर्स्ट व्हॅल्यू इज अ 1/x. याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. सो f(x)चा डेरिव्हेटिव्ह काय असेल f'(x). मग 1/xचा डेरिव्हेटिव्ह काय आहे मायनस 1/x², जी की ह्या ठिकाणी अवेलेबल आहे. ओके बघा f(x) पण दोघांच्यामध्ये प्लस पाहिजे. मला रिअरेंज करतो आहे. सो वन्स अगेन e⁻ इन द ब्रॅकेट 1/x प्लस मायनस 1/x² with respect to dx. इट इज अ f(x) and it is a f'(x). इट इज अ परफेक्ट वन. बघा f(x) 1/xचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1/x² जी की परफेक्टली इथं आहे. मग ह्या ठिकाणी फॉर्म्युला काय येतो f(x) f'(x) e⁻x इंटू f(x). f(x)ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 1/x प्लस सी. सो दॅट इज द फायनल आन्सर e⁻x प्लस सी. सो अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचं. सगळ्यात महत्त्वाचं मुलांनो हा प्रॉपर्टी आहे. ओके जर एक्सपोनेन्शियल सोबत ब्रॅकेटमध्ये 2 टर्म्स आले असतील तर त्या ठिकाणी तिची डेरिव्हेटिव्ह्ज काढता येतात का हे पाहणं गरजेचं आहे. ओके चला नेक्स्ट वन पाहूत आपण. त्या ठिकाणी काय असेल आता. सो नेक्स्ट एक्झाम्पल सेम लाईक दिस वन तसंच ॲडजस्टमेंट्स आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 6. इंटिग्रेशन e⁻x x डिवाइड बाय x प्लस 1 होल स्क्वेअर विथ रिस्पेक्ट dx असं दिलेलं आहे. आता चला ह्या ठिकाणी मुलांनी ॲडजस्टमेंट्स करू आपण. ह्या ठिकाणी i इज इक्वल टू सो इंटिग्रेशन e⁻x. आता ह्या ठिकाणी x प्लस 1 होल स्क्वेअर आहे. आता बरी सिंगल x आहे. इथं +1 आहे का इथं नाही तर आपल्याला ॲडजस्ट करता येतं. +1 सोबत -1 असंही घेता येतं. सो e⁻x. आता ह्या ठिकाणी जर विचार केलं तर आपण ह्या ठिकाणी वी हॅव 2 टर्म्स x प्लस 1 अँड 1. दोघांचा बेस सेम आहे डिनॉमिनेटर. सो दोघाला डिनॉमिनेटर सेपरेट द्या. x प्लस 1 इथं पण x प्लस 1 डिवाइड बाय x प्लस 1चा होल स्क्वेअर. ओके म्हणजे x प्लस 1ला पण डिनॉमिनेटर सेपरेट दिला 1ला पण डिनॉमिनेटर सेपरेट दिला विथ रिस्पेक्ट टू dx. पुन्हा वन्स अगेन e⁻x. आता x प्लस 1 कॅन्सल. व्हॉट इज द रिमेन 1/x प्लस 1. आता इथं काय असेल 1/x प्लस 1चा होल स्क्वेअर विथ रिस्पेक्ट dx. आता फॉर्म्युला परफेक्टली मॅच होतो का ते पाहू. पण बिफोर दॅट दोघांच्यामध्ये मला काय पाहिजे प्लस पाहिजे. ओके सो मायनस 1/x प्लस 1 होल स्क्वेअर विथ रिस्पेक्ट dx. चला फॉर्म्युला मॅच होतो का चेक करू. व्हॉट इज द फॉर्म्युला e⁻x f(x) प्लस f' असेल विथ रिस्पेक्ट dx. तर फॉर्म्युला काय सांगतो e⁻x f(x) प्लस सी. हा फॉर्म्युला इथे इम्प्लिमेंट होतो का चेक करू. सो f(x) मीन्स 1/x प्लस 1. चला f(x) मीन्स 1/x प्लस 1. मग याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल f'(x). सो 1/x असेल तर -1/x². पण 1/x नसून मोठी व्हॅल्यू आहे त्याला आपण f(x) कन्सिडर करतो. पण फॉर्म्युला काय असेल -1/f(x) होल स्क्वेअर अँड देन डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x) मीन्स x प्लस 1. मग नेक्स्ट स्टेपला काय असेल -1/x प्लस 1 होल स्क्वेअर. x प्लस 1चा डेरिव्हेटिव्ह 1 लिहायची गरज नाही. म्हणजे हा परफेक्टली ह्या ठिकाणी फॉर्म्युला इम्प्लिमेंट होतो. मग फायनली आन्सर काय असेल ह्या ठिकाणी फायनली आन्सर काय असेल e⁻x f(x). f(x) मीन्स 1/x प्लस 1 प्लस सी. सो दॅट इज द आन्सर. तर अशा पद्धतीने सॉल्व करता येतं. ओके एक रिअरेंजमेंट्स तुम्हाला प्रॉपरली करता आलं पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूत आपण.
7 नंबर क्वेश्चन, e raised to x x minus 1 x plus 1 cube with respect to dx. तर ह्या ठिकाणी पाहावं लागेल आपल्याला. ओके, रिअरेंजमेंट्स करू. e raised to x x plus 1, इथं +1 आहे का नाही, पण आपल्याला घेता येतं. म्हणजे काय, जर +1 घेतलं असेल तर आपण सोबत -1 ही घेता येईल आपल्याला ह्या ठिकाणी ॲडजस्टमेंटमध्ये. x plus 1चा क्यूब विथ रिस्पेक्ट dx. पुन्हा वन सेकंड मुलांनो, ह्या ठिकाणी आपल्याकडे डिनॉमिनेटरमध्ये x plus 1 आहे, वरी पण x plus 1 टर्म एकत्र करा. +1 -1 -2 विथ रिस्पेक्ट टू dx. पुन्हा वन सेकंड, दोघांचा बेस सेम आहे, दोघाला काय करायचं आहे, बेस ह्या ठिकाणी सेपरेट द्यायचा आहे. x plus 1ला पण बेस दिला, x plus 1चा क्यूब -2 ह्याला पण बेस सेपरेट दिला, x plus 1चा क्यूब विथ रिस्पेक्ट टू dx असं आपल्याला म्हणता येईल. आता पुन्हा वन्स अगेन ह्या ठिकाणी बघा कॅन्सलेशन काय करता येईल, x plus 1 कॅन्सल. सो हाऊ मच हियर, x plus 1 स्क्वेअर. ओके, देन -2 डिवाइड बाय x plus 1 क्यूब. ह्या फॉर्मॅट ही प्लस यूज अ ब्रॅकेट विथ रिस्पेक्ट dx. तर ह्या ठिकाणी f ऑफ x f' आहे का आपण ह्या ठिकाणी चेक करू. चला, ओके डन. मग आता वन्स अगेन एक आपल्याकडे मग फर्स्ट ऑफ ऑल f ऑफ एक्सला कन्सिडर काय करायचं आहे आपल्याला, 1/x plus 1 होल स्क्वेअर. ओके, तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे मुलांनो, तर ह्या ठिकाणी असा फॉर्म्युला आहे की 1/x raised to n असेल. ओके, डेरिव्हेटिव्हमध्ये. ओके, मी इथं डेरिव्हेटिव्हबद्दल बोलतो आहे. तर फॉर्म्युला काय ह्या ठिकाणी -n डिवाइड बाय x raised to n plus 1 हे असं घेता येतं. म्हणजेच काय, ह्याचा जर आपण डेरिव्हेटिव्ह काढला f' ऑफ x म्हणजे 1/f ऑफ x चा n. फॉर्म्युला काय सांगतो, -n ची व्हॅल्यू किती आहे 2 डिवाइड बाय x raised to x plus 1 n plus 1 मीन्स काय असेल 2 plus 1. मग ह्या ठिकाणी -2 डिवाइड बाय x plus 1 raised to 3 जे की परफेक्टली आपल्याला ह्या ठिकाणी f' ऑफ x मिळतो. म्हणजे याचा अर्थ फॉर आन्सर काय असेल, e raised to x इंटू f ऑफ x. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ f ऑफ x, 1/x plus 1चा होल स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू प्लस c. हे आपल्याला असं घेता येईल. ओके, हे सिम्पल वन आहे, फक्त त्या ठिकाणी प्रॉपरली डेरिव्हेटिव्ह काढता आलं पाहिजे आपल्याला आणि फॉर्म्युला मॅच होतो का हे पाहणं गरजेचं आहे. So next question number 8, e raised to x in the bracket log x whole square then plus 2 log x divided by x. ओके, विथ रिस्पेक्ट टू dx असा दिलेला क्वेश्चन आहे. चला पाहूत आपण. मग आता फर्स्ट ऑफ ऑल i इज इक्वल टू f ऑफ x f' ऑफ x आहे का चेक करायचं आहे. सो f ऑफ x ची व्हॅल्यू मी कन्सिडर काय करतो, log x चा होल स्क्वेअर f' ऑफ x. आता ह्या ठिकाणी f ऑफ x चा n फॉर्म्युला काय फॉर्म्युला आहे, n f ऑफ x n-1 आणि देन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा, f ऑफ x मीन्स log x चा. ओके, मग पुन्हा वन्स अगेन 2 log x 2 - 1 1 पॉवर 1 लिहायची गरज नाही. log x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे 1/x म्हणजे 2 log x डिवाइड बाय x ह्या ठिकाणी येता येईल. हे f' ऑफ x ची व्हॅल्यू जी की इथं आपल्याकडे अवेलेबल आहे. मग ह्या ठिकाणी मुलांना फॉर्म्युलानुसार जर f ऑफ x f' ऑफ x असेल तर आन्सर काय असेल, e raised to x इंटू f ऑफ x. व्हॉट इज द f ऑफ x व्हॅल्यू, log x होल स्क्वेअर देन प्लस c. ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला घेता येतं. ओके, सो इट इज अ क्वेश्चन नंबर 8. सो नाव वी आर गोइंग टू सी क्वेश्चन नंबर 9. इंटिग्रेशन व्हॉट विल हिअर 1/log x मायनस 1/log x चा होल स्क्वेअर. ओके, विथ रिस्पेक्ट टू dx त्यांनी असं दिलेलं आहे. तर ह्या ठिकाणी जर सबस्टिट्यूशन मेथड पाहायचं म्हणलं तर इथे e raised to x एक्सपोनेन्शियल आहे का नाही, तर रिअरेंज करता येईल का पाहूत आपण. तर log x चा डेरिव्हेटिव्ह आता काय करता येईल, हा जो log x आहे ह्याला t कन्सिडर करा. पुट log x इक्वल टू 2. आता मुद्दा असा आहे की ह्या ठिकाणी हा लॉग फॉर्मॅट आहे, बेसमध्ये ऑलवेज काय असतो ई असतो. तर लॉगला तुम्हाला एक्सपोनेन्शियल कन्वर्ट करता आलं पाहिजे. हा आर्ग्युमेंट आहे, हा पॉवर आहे, हा बेस आहे. म्हणजे आर्ग्युमेंट ॲज इट इज नथिंग चेंज. जो बेसमध्ये कोण आहे ई आणि पॉवरमध्ये कोण असेल टी. म्हणजे लॉगला आपण एक्सपोनेन्शियल फॉर्मॅटमध्ये अशा पद्धतीने घेता येतं. मग आता याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. मग आता ह्या ठिकाणी मुलांना डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह काय असेल, आता टी असेल कारण एक्स इक्वल टू इक्वेशन आहे ना. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टी म्हणजे ह्या ठिकाणी काय असेल, dx/dt इज इक्वल टू e raised to t चा टी डेरिव्हेटिव्ह e raised to t. सो dx इज इक्वल टू e raised to t आणि dt इकडं काय असेल मल्टिप्लिकेशनमध्ये. म्हणजे dxची नवीन किंमत इक्वेशन 1 नुसार आपल्याला ठेवता येतं. मग चला बघूत आपण इंटिग्रेशन 1 डिवाइड बाय
लॉग एक्सची किंमत काय असेल टी, 1 डिवाइड बाय लॉग एक्सची किंमत काय असेल टी, त्याचा कोण आहे स्क्वेअर. ओके, आणि डी एक्सची नवीन किंमत काय मुलांनो ई रेस टू टी डी टी. ह्याला रिअरेंज करतो. ई रेस टू टी मी अगोदर घेतला ब्रॅकेट 1/t प्लस ओके, नंतर हे मायनस मी इथं बाजूला घेतो आहे 1/t² यूज ब्रॅकेट आणि डी टी. मग आता जर बघितलं एफ ऑफ एक्स एफ डॅश ऑफ एक्स परफेक्टली आहे. ओके, बहुत आता नेक्स्ट स्टेपला काय करता येईल आपल्याला ह्या ठिकाणी. ओके, सो एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू मी काय कन्सिडर करतो 1/t एफ ऑफ टी सॉरी. सो एफ डॅश ऑफ टी, मग आता एफ डॅश ऑफ टी एफ 1/tचा डेरिव्हेटिव्ह काय असेल -1/t², जी की परफेक्टली इथं मॅच होतो आहे. मग फायनली आन्सर काय असेल ई रेस टू ई एक्स इंटू एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स मीन्स काय 1/t + c. सो दॅट इज द आन्सर. पण पुट बॅक what is the value of t is log x. So put here value of log x. So e raised to log x into 1/log x then plus c I equal to, so that is the solution. तर अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येतं. पण आता वन्स अगेन ई रेस टू लॉग एक्स आला आहे. अजून एक नियम आहे छोटासा लॉगचा, की ह्या ठिकाणी जर ईचा पॉवर लॉग असेल तो काय होतो कॅन्सल. मग काय शिल्लक फक्त एक्स इंटू 1/log x प्लस सी, म्हणजे असेल एक्स लॉग एक्स प्लस सी. ह्या फॉर्मॅटमध्ये लिहिता येतं. आता इथं प्रॉपर्टी कोणती वापरलो माहिती आहे का, ई लॉग ई एक्स असेल तर ह्याची व्हॅल्यू असते 1. सो काय रिमेनिंग असेल फक्त एक्स. जर एक्सपोनेन्शियलचा पॉवर लॉग असेल तर ह्याची व्हॅल्यू असते 1. ओके, चलो नेक्स्ट वन क्वेश्चन नंबर 9. सो लास्ट क्वेश्चन ऑफ युअर एक्सरसाइज 5.5 log x divided by 1 plus log x whole square with respect to dx. ओके, मग ह्या ठिकाणी बघू काय करता येईल आपल्याला. सो सबस्टिट्यूशन मेथडनुसार सॉल्व करावं लागेल. लॉग एक्सची किंमत टी कन्सिडर करा ह्या ठिकाणी. पुट इट इज इक्वेशन 1 I इक्वल टू लॉग एक्स इक्वल टू टी इक्वल टू वॉट विल हिअर लॉग एक्स न किंवा ह्याला एक्सपोनेन्शियल कन्वर्ट करा ई, कारण एक्सपोनेन्शियल आपल्याला फॉर्मॅट आणायचं आहे. सो वन्स अगेन आर्ग्युमेंट ॲज इट इज एक्सपोनेन्शियल पॉवर टी. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टी dx/dt इज इक्वल टू ई रेस टू टी आणि ई रेस टू टी. सो dx इज इक्वल टू ई रेस टू टी विथ रिस्पेक्ट टू dt. मग आता ही जी व्हॅल्यू आहे dxची आपल्याला इक्वेशन 1मध्ये पुट करायचं आहे. ओके, मग चला पाहूत आपण काय आन्सर ह्या ठिकाणी. ओके, सो इक्वेशन 1 बिकम्स, आता इक्वेशन 1 कसं असेल ह्या ठिकाणी जर पाहिलं आपण I इज इक्वल टू इंटिग्रेशन लॉग एक्सची व्हॅल्यू असेल टी डिवाइड बाय 1 प्लस लॉग एक्सची व्हॅल्यू टी त्याचा होल स्क्वेअर आणि डी एक्सची नवीन किंमत काय असेल ई रेस टू टी डी टी. ह्या फॉर्मॅटमध्ये घेता येतं. लॉग एक्सची किंमत टी आणि ईची पण किंमत टी आपण पुट केलेला आहे. मग आता नेक्स्ट वन जस्ट सॉल्व इट हिअर. मग आता ह्या ठिकाणी ई रेस टू टी मी अगोदर घेतला टी डिवाइड बाय 1 प्लस टी होल स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू डी टी. आता ह्या ठिकाणी एक्सपोनेन्शियल सॉल्व करायचं आहे. इथं 1 प्लस टी आहे, टी तर ऑलरेडी आहे आपल्याकडे. इथं +1 आहे का नाही तर घेता येतं आपल्याला. म्हणजे काय, जर मी ह्या ठिकाणी +1 घेत असेल तर सोबत काय घ्यावं लागेल मला -1 घ्यावं लागेल. इट इज अ ॲडजस्टमेंट. ओके, देन ई रेस टू टी. आता 1 प्लस ह्याला रिअरेंज करतो आहे मी. 1 प्लस टी अगोदर घेतला -1 नंतर 1 प्लस टीचा होल स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू डी टी. वन्स अगेन मग आता ह्या ठिकाणी दोघांचा बेस सेम. इथं दोन न्यूमेटरचा दोन्ही न्यूमेटरचा डिनॉमिनेटर सेम आहे. मग दोन्ही न्यूमेटरला मी सेपरेट डिनॉमिनेटर देतो आहे. 1 प्लस टी होल स्क्वेअर 1 डिवाइड बाय 1 प्लस टी होल स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू डी टी. पुन्हा वन्स अगेन मुलांनो ई रेस टू टी आता कॅन्सल होतं. इथं 1/1 प्लस टी हे असं घेता येतं आणि इथं काय असेल 1/1 प्लस टी स्क्वेअर. ओके, सॉरी 1/1 प्लस टी होल स्क्वेअर असं म्हणता येईल आपल्याला या. ओके, देन विथ रिस्पेक्ट डी टी. मग एफ ऑफ एक्स एफ डॅश ऑफ फॉर्म्युला आहे का चेक करा. एफ ऑफ एक्सची फॉर्म्युला काय 1 प्लस टी ह्या ठिकाणी घेतलेला आहे. याचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ टी. सो 1/f ऑफ एक्स फॉर्म्युला काय -1/f ऑफ एक्स होल स्क्वेअर आणि देन डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स मीन्स 1 प्लस टी. मग नेक्स्ट स्टेपला काय करता येईल मुलांनो ह्या ठिकाणी आपल्याला -1/1 प्लस टी होल स्क्वेअर आणि देन 1 प्लस टीचा डेरिव्हेटिव्ह 1. नो नीड टू राईट डाऊन हिअर. मीन्स एफ डॅश ऑफ टी परफेक्टली आहे. तर फॉर्म्युला काय असेल ई रेस टू एक्स म्हणजे ई रेस टू टी इंटू वॉट 1/f ऑफ एक्स म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स एफ ऑफ एक्स प्लस सी. पुट बॅक वॉट पुट बॅक
टीची किंमत काय आपल्याकडे ह्या ठिकाणी लॉग एक्स आपण कन्सिडर केलं होतं. सो ई रेज टू लॉग एक्स डिवाइड बाय 1 प्लस लॉग एक्स देन प्लस सी. बट वी नो दॅट ई रेज टू लॉगची व्हॅल्यू असते 1. व्हॉट इज द रिमेन एक्स इंटू 1 डिवाइड बाय 1 प्लस लॉग एक्स प्लस सी. सो दॅट इज द फायनल आन्सर. तर अशा प्रकारे तुमचे हे क्वेश्चन 10 संपलेलं आहेत 5.5 एक्झरसाइज. ओके, इट इज व्हेरी सिम्पल वन. आता जो नेक्स्ट पोर्शन आहे एक्झरसाइज 5.6 ते क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. जवळपास 60 क्वेश्चन्स आहेत, तर 2 ते 3 क्वेश्चन मी परफेक्टली सॉल्व करून देतो, बाकी तुम्ही सॉल्व करा. ओके, सो इट इज अ 5.5.